श्री देवी शारदा, श्री देव गणेश, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद् आद्य शंकराचार्य, वंदनीय श्री वाल्मीकि ऋषि, परम पूज्य श्री गोस्वामी तुलसीदास महाराज, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज, या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्हा सर्व मंडळींच्या आशीर्वादानं आज तिसरा दिवस आहे. आज तसं आपण ज्याला आध्यात्मिक दृष्टीने महत्त्वाचं आहे, जे काही प्रसंग असतात किंवा महत्त्वाचे दिवस असतात, जीवनात अध्यात्म कसं उतरवायचं त्या दृष्टीने जे महत्त्वाचे असतात ते आपण पाहतो. प्रत्येकाचा जन्मदिवस वगैरे असं आपण बघत नाही. आज वासुदेव बळवंत फडके हे तसे क्रांतिकारक आहेत, पण त्यांचा संबंध अनेक सत्पुरुषांच्या जीवनाशी आलेला आहे. त्यांचं आज पुण्यस्मरण आहे. पहिल्यांदा ते गेलेत, कशासाठी गेलेत ते आधी बघूया. की त्यांना स्वातंत्र्य निर्माण करायचं आहे, देश इंग्रजांच्या जोखडातून किंवा गुलामीतून स्वतंत्र करायचं आहे. तर आपल्याकडे क्षात्रतेज आहे, पण आपल्याला ब्राह्मतेजाचा सुद्धा आशीर्वाद मिळाला तर ते आणखीन चांगले होईल. म्हणून ते काळबोवा किंवा माणिक प्रभू किंवा स्वामी समर्थ यांच्याकडे गेले. स्वामी समर्थानं त्यांनी सांगितलं, तलवारसुद्धा त्यांच्यासमोर ठेवली की तुमचं जे ब्राह्मतेज आहे ते या तलवारीत तुम्ही उतरवा. जशी शिवाजी महाराजांची भवानी तलवार होती तशी माझी ही समर्थ तलवार बनवू दे. त्यांनी सेवा केलेला बोलवलं आणि सांगितलं की तलवार घेऊन झाडावर नेऊन ठेव. काही ठिकाणी उल्लेख आहे झाडाला नेऊन टांग. यांना राग आला. ते म्हणाले तुमच्याकडून माझं काम होणार नाही. त्यांनी सांगितलं की सध्याचा काळ अशा प्रकारच्या सशस्त्र उठावाला किंवा क्रांतीला योग्य नाही आहे. ते निघून गेले. सगळीकडे हाच अनुभव आला. शेवटी त्यांना वाटलं की गोंदवल्याला जे गोंदवलेकर महाराज आहेत ते गृहस्थ आहेत, त्यांना सध्या जे अन्याय ब्रिटिश करतायत त्यांची कल्पना असेल, त्यांच्याकडे गेले. एक रात्रभर ते आणि महाराज बोलत होते. दोघांचा मुद्दा एकच की तुम्ही तुमची जी पुण्याई आहे आध्यात्मिक उपासनेतून मिळवा, तुमचं जे आत्मबल आहे ते मला तुम्ही माझ्यात संक्रमित करा. म्हणजे तुमचं ब्राह्मतेज आणि माझं क्षात्रतेज किंवा तुमची माळ कुबडी आणि माझी तलवार ढाल, आपण पराक्रम करूया. महाराजांनी त्यांना तेच सांगितलं की आत्ता काही होणार नाही आहे. हा काळ अशा प्रकारच्या सशस्त्र क्रांतीला उपयुक्त नाही आहे, अनुकूल नाही आहे. त्यावेळेला त्यांनी बाबांनी जे चरित्र लिहिलेलं आहे त्याच्यात आहारे साधू म्हणून असे हात ओवाळले. साधू म्हणवता, संत म्हणवता आणि देशाची काहीच नाही. अरे तुम्ही रामदास स्वामी शिवाजी होतो. महाराज म्हणाले काळ अनुकूल नाही आहे, निघून गेले. पुढे मग त्यांनी पराक्रम खूप केला, परंतु नेहमीप्रमाणे फितुरी झाली. त्यांना पकडलं एडनच्या तुरुंगात आणि तिथे मग त्यांचा अंत झाला. मुद्दा काय, आपल्याला ब्राह्मतेज क्षात्रतेज आपण म्हणतो, पण माझ्यातच आलं पाहिजे ते. म्हणजे मी जी उपासना करतो त्यात ब्राह्मतेज पाहिजे आणि ज्या निष्ठेनं, ज्या निग्रहानं, ज्या निर्धारानं उपासना करतो त्यात क्षात्रतेज आलं पाहिजे, तर ती उपासना यशस्वी होणार आहे. पण समाजाचा जर विचार केला तर ह्या दोन्ही तेजांची अत्यंत आवश्यकता आहे, पण त्यालासुद्धा कधीकधी कालाची अनुकूलता लागते. पुढे जाऊया. आपण विषय घेतलेला आहे गरुड गीता. हा विषय आलाय कुठे तर रामचरित मानसात आलाय. इतर रामायणात हा विषय असा आलेला नाही आहे. परंतु रामचरित मानसाचा एवढा अभ्यास केला, पारायण तुम्ही लोक करता, तर शेवटी तुम्हाला जाताना संदेश दिला पाहिजे ना. मग मी संदेश देण्यापेक्षा तुलसीदास म्हणतात कुठल्या एखाद्या अशा कथेतून देऊया की जी आपल्याला जे निरनिराळ्या प्रकारचे मानस रोग आहेत त्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि शांत, समाधानी, तृप्त, आनंदी जीवन जगण्यासाठी काही मार्गदर्शन मिळावं, त्यासाठी हा गरुड गीतेचा प्रसंग आहे. विस्ताराने वर्णन केलेलं आहे.
गरुडाला मोह का झाला? आपण अनेकांच्या मोहाच्या कथा बघितल्या, अगदी ब्रह्मदेवापासून ते स्वतः काकवृषुंडी, की जे आता रामायण सांगून गरुडाचा मोह घालवणार आहेत, तर त्यांच्यापर्यंत आपण बघितलं काय की मोह झालेला होता प्रत्येकाला. मग प्रत्येकाला जर मोह झालेला आहे तर आम्ही तुझ्या मोहाचं निरसन कसं करणार? म्हणून एकेका देवाने त्यांना दुसऱ्या दुसऱ्या देवाकडे पाठवलं. पहिल्यांदा ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेव म्हणाले की मला मोह झाला होता रे, नारदांच्याकडे जा. नारदांनी सांगितलं मला मोह झाला होता रे. मग सनत कुमारांच्याकडे काय, विशेषतः शंकराकडे शेवटी त्यांना पाठवलं, कारण शंकर हा राम नामाचा आदर्श भक्त आहे. तिथे तुला, कारण हलाहल त्या 10 पासून तो मुक्त झालेला आहे, तुला तो निर्मोही आहे. शंकर कैलासावर राहतो, त्याचे वस्त्र बघ, अलंकार नाही, त्याचं वाहन सुद्धा फार श्रीमंत नाही. तो तुला सांगेल की आनंदात राहायचे, मोह घालवला पाहिजे. तो कसा? शंकराकडे गेल्यानंतर शंकर त्याला सांगतात मी कुबेराकडे निघालेलो आहे, तेव्हा आत्ता मला वेळ नाही आहे, आणि शिवाय मला सुद्धा मोह झाला होता. इथे एक बारकावा लक्षात घ्या, शंकर असं कुबेराकडे असं काय काम असेल? कारण कुबेर हा धनसंपत्तीचा देव आहे ना, तो म्हणजे तो कोषाध्यक्ष असला तरी मोठा देवांच्या खजिन्याचा आहे तो. पण हा काही नाही हरकत, मला कोणाकडे तरी पाठवा. मग ते म्हणाले की मी तुला पत्ता सांगतो, कारण मला ज्या वेळेला मोह झाला होता, सती माझी अत्यंत प्रिय पत्नी, ती गेली होती आपल्या वडिलांच्याकडे, यज्ञ होता, आम्हाला बोलवलं नव्हतं, पण ती माहेरी कशाला आमंत्रण पाहिजे म्हणून गेली. तिथे अपमान झाला, तिचा अपमान त्यांनी सहन केला. जेव्हा माझा अपमान सुरू झाला तेव्हा ती म्हणाली की हे मात्र मी सहन करणार नाही, हे माझं पित्याचं घर आहे, म्हणून आत्मदहन करून मी इथे माझं जीवन संपवते. तिचा विरह मला सहन झाला नाही, आणि अपमान करणारा त्याचाही मला क्रोध झाला. म्हणजे क्रोध आहे, मला विरह सहन होत नाही, म्हणजे मला दुःखही आहे, हा मोह आहे. आणि मग करायचं काय? पहिल्यांदा मी माझा तो वीरभद्र निर्माण केला माझ्या जटेतून, आणि माझं जे काही गणांचं काही सैन्य होतं त्यांना सांगितलं यज्ञाचा मंडप, यज्ञ तुम्ही विध्वंस करून टाका. त्या वीरभद्राला एवढा आवेश आला की यज्ञ आणि मंडप सगळं भग्न झाल्यानंतर त्यांनी त्या दक्षाचं डोकंही छाटून टाकलं. ते म्हणाले अरे किती झालं तरी ते माझ्या प्रिय पत्नीचे, जे पत्नी आता नाही आहे, पण तिचे पिताश्री आहेत, माझे श्वशूर आहेत, सासरे आहेत. मग आता काय कर, जा आणि पहिला जो तुला प्राणी मिळेल त्याचं बोकड, त्याचं डोकं आणून चिकतो. त्यांना बोकड मिळाला. बोकड तोंड असलेल्याचा आपल्याला चित्र दिसतात काही जुन्या पुराणांच्या पुस्तकात. तर तो हा दक्ष आहे, हा पहिला प्रजापती आहे, अत्यंत अहंकारी आहे, आणि बोकड हा अहंकाराचं प्रतीक आहे. आत्ता त्या विषयात नको जायला. पण मला सुद्धा मोह झाला होता त्यावेळेला. काय आता सती तर नाहीच आहे ना, मग करायचं काय? मी तिच्या विरहाच्या दुःखात फिरत 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 असा गेलो वरती. मग मला एक सरोवर दिसलं, नील सरोवर. आणि तिथे गेल्यानंतर त्या सरोवरात स्नान केल्यानंतर तिथली ती पर्वतराजी, ते वृक्षराजी, सगळं म्हणजे सगळं वैभव, मी शांत झालो, माझा मोह दूर झाला. हे कुणाचं आहे? हे सगळं बघितल्यानंतर एक ऋषी होते, आणि त्या ऋषींनी मला रामकथा सांगितली, जी मी पार्वतीला सांगत होतो. आणि त्या कथेचाच भाग म्हणून एक रामचरितमानस माध्यम आहे ते त्याचा. तर विचार करा, तेव्हा तू त्याच्याकडे जा. हे कोण ऋषी? तर काकभृषुंडी ऋषी. हे असं कसं नाव? ते म्हणाले मी तुला फक्त सांगतो, बाकी तू जा त्याच्याकडे, त्यानंच विचार की हे असं असं का झालं. तो आपला आजचा विषय आहे. भ्रू म्हणजे भुवया, आणि त्या 2 भुवयांच्या मधून शुंडी आलेली आहे, आणि शुंडी ते काक म्हटल्यानंतर कावळ्याची चोच आलेली आहे. पण बाकी सगळा त्यांचा जो देह आहे तो देह माणसासारखा आहे, ऋषीसारखा आहे. फार सतत ते रामकथा सांगत असतात, आणि त्यांची रामकथा एवढी गोड आहे की कितीही ऐकली तरी सुद्धा आपल्याला समाधान मिळत नाही, आणि ते तर अखंड रामकथाच सांगत असतात. तेव्हा तू त्यांच्याकडे जा. त्याच्या चेहऱ्यावर एक प्रश्न होता, तो ओळखला शंकराने की मी पक्षी श्रेष्ठ, पक्ष्यांचा राजा. त्या कावळ्याकडे जाऊ. जो कावळा स्वतःचं कसं वर्णन करतो तेच शब्द आहे. तो अशुद्ध पक्षी आहे, तो निषिद्ध पक्षी आहे, तो खालचा अगदी पातळीवरचा पक्षी आहे. आपण परवा पक्ष्यांच्या पातळ्या बघितल्या ना, तर पृथ्वीपासून 100 हातावर हे कावळे, चिमण्या, कबूतर ही उडत असतात.
त्यांना संसाराशिवाय काही दिसतच नाही. कावळा तर काहीही खातो. ते त्यांनी सांगितलंय, स्वतः भृशुंडी ऋषींनी सांगितलेलं आहे की तो एवढा पक्षीराज, खगश्रेष्ठ, आणि त्यातून विष्णूचं वाहन, मग तुला विष्णूचा स्पर्श होतो, विष्णूच्या आलेल्या लोकांचा सत्संग तुला मिळतो, तू सतत विष्णूच्या संपर्कात असतोस आणि विष्णूशी तुझा इतका जवळचा संबंध आहे, असा तू माझ्याकडे कशाला आलास? नाही म्हणाला, शंकराने पाठवलं. कशासाठी? मला मोह झालेला आहे, पण मी तुला एक सांगतो की मी शंकराने सांगितलेल्या दिशेनं आलो. काय सांगितलं होतं की एक 4 पर्वत आहेत, पर्वतावर एक सरोवर आहे, त्या सरोवराच्या शेजारी एक आश्रम आहे, त्या आश्रमात ऋषी आहेत, 4 वृक्ष आहेत, आणि त्या वृक्षाखाली सतत काही ना काहीतरी आध्यात्मिक उपासना किंवा साधन चालू असतं. म्हणाला, मी आलो, मनाविरुद्ध आलो, कारण मला माझा अपमान वाटत होता. मी जितका श्रेष्ठ तितका हा कनिष्ठ. आणि काय करायचं? शंकराने सांगितलंय, नारदाने शंकराकडे पाठवलं, ब्रह्मदेवाने नारदाकडे पाठवलं, असं झालेलं आहे ना. आला, आणि ज्या वेळेला त्याला ते डोंगर दिसले तेव्हा त्याच्या मनातला मोह वितळायला लागला. ज्यावेळेला ते नील सरोवर दिसलं त्यावेळेला बराचसा मोह निघून गेला. आपण शिकायचं आहे यापासून काही. आणि नंतर तो ज्या वेळेला त्या सरोवरात स्नान केलं त्याने, त्यावेळेला पूर्णपणे मोह निघून गेला, आणि इतका मोह निघून गेला की तो निर्मोही झाला. म्हणजे पुन्हा त्याच्या मनात मोह येणार नाही. मोह कसला आला होता? आपण बघितलं की ज्यावेळेला इंद्रजिताने रामाला नागपाशानं बांधून टाकलं, त्यावेळेला ते पाश तोडण्यासाठी गरुडाला आवाहन केलं. त्यावेळेला तो म्हणतो की हा विष्णूचा अवतार आहे, विष्णू शेषशाही आहे. शेष तर आम्हा सगळ्या, आपण म्हणतो ना, सर्पांचा राजा आहे तो. तर त्यांनी कसं बांधलं याला? याने कसं त्याला बांधून घेतलं? तर बांधून घेतलं तर घेतलं. साधे योगी पुरुष सुद्धा असा कुंभक वगैरे काही श्वास वगैरे धरतात आणि नागपाश तोडून टाकतात. याला तेही जमलेलं नाही आहे. मला बोलवलेलं आहे, आणि मी कोण? तर त्याचं वाहन. म्हणजे हे काहीतरी नाटक आहे. हा काही खरा विष्णूचा अवतार नाही, हा तो मोह आहे. स्वरूप न ओळखणं, आहे ते न दिसणं, आणि नाही ते दिसणं, ज्याला आपण भ्रम, माया हे शब्द वापरतो, एक शब्द त्याला मोह आहे. काम, क्रोध, मोह म्हणतात ना, हे सगळे जे आपले रिपू किंवा विकार आहेत हे मोहच आहेत. मनाचा तोल ज्याने जातो तो मोह. एवढं म्हणायला काय हरकत आहे? अर्जुनाच्या मनाचा तोल जात नाही का? तो शेवटी सांगतो, भ्रमती वचे मे मनः, मला उभं राहता येत नाही, माझं मन गरगरतंय. मग गीता सांगावी लागली. मग इथे तशीच गीता सांगावी लागली, गरुड गीता. प्रत्यक्षात सांगितलंय रामायण, पण गरुडाने प्रश्न विचारलेले आहेत, त्या प्रश्नांची जी उत्तर आहेत ना, ती रामायणाचा भाग नाही आहेत. म्हणून गरुड गीता ही विशेष महत्त्वाची आहे. तर सगळंच गरुडाचं झालं, तो निर्मोही झाला. आता म्हटलं खरं बघायला गेलं तर पुढे जाण्याची गरज नाही आहे. म्हणजे मला आता त्या कावळ्याकडे जायला नको, माझा मोह गेला की. या स्नान केलं, हे पर्वत बघितले, हा सगळा परिसर बघितला, त्या परिसरात अशी काहीतरी दिव्य स्पंदन आहेत, डिव्हाइन व्हायब्रेशन्स, की मी पूर्णपणे निर्मोही झालो. आता कशाला जा परत त्या कावळ्याकडे? पण ज्या अर्थी त्याच्या सान्निध्यानं तो याच्यात आंघोळ करत असला पाहिजे, तो याच पर्वतावर भ्रमण करत असला पाहिजे, त्याच्या आश्रमाचा परिसर हाच असला पाहिजे, जवळ जाऊन बघायला तरी काय हरकत आहे. म्हणून ना जातो. पण जसा जातो त्यावेळेला तो म्हणतो की माझा मोह गेलाय, पण तरीसुद्धा पुन्हा मोह होऊ नये, किंवा हे इथलं सगळं वातावरण असं कशामुळे झालं, म्हणून तो प्रश्न विचारतो. पहिल्यांदा मोह निरसन झालेला आहे, म्हणजे अजून कथा सांगायचीच आहे. अवस्था कशी झालेली आहे गरुडाची? सुनी भुसुंडिके वचन सुनाय. भुसुंडीने सांगितलं, आपल्याबद्दल सांगितलं, आपल्या रामायणातलंही काही सांगितलं असेल, ते ऐकल्यानंतर सुनी भुसुंडके वचन सुहाय. सुहाय म्हणजे अगदी गोड, शान. हर्षित खगपती पंख फुलाय. तो खगपती, खग म्हणजे पक्षी, पक्ष्यांचा राजा, पंख फुलाय. त्याला एवढा आनंद झाला. आपण नाही का असं करत टाळ्या वाजवतो, हे करतो सध्याच्या बाबतीत. नयन नीर मन अतिहर्षाना, डोळ्यात पाणी आलं त्याच्या. आणि अतिहर्षाना आपल्या समोर जो गरुड आहे
त्या गरुडाचा मुद्दामून बघा, तो इतका लीन झालेला आहे, तो एवढा भक्त गरुड आहे. एरवी असा सुद्धा उभा राहिलेला भक्त गरुड असतो. गरुड हनुमंत पुढे उभे राहते, पण हा बसलेला गरुड आहे. जसा हनुमान बसलेला असतो रामासमोर वीरासनात, तसा हा गरुड बसलेला आहे. तो कोणासमोर बसलेला आहे? तर कावळ्यासमोर बसलेला आहे. आणि तो कावळा सगळं त्याला रामायण सांगतो, आणि नंतर हा जिथे जातो तिथे नम्र, हा देवांसमोर नम्र असा बसत असेल. इतका बदल झालेला आहे गरुडाच्यात. म्हणून आपण आपल्यात बदल होण्यासाठी ही कथा ऐकायची. नयन नीर मन अतिहर्षाना, श्री रघुपती प्रताप उरजाना. रामाचा प्रताप, कारण रामाबद्दल त्याला मोह झालेला आहे. तर राम कोण आहे, त्याचा प्रताप म्हणजे त्याचा पराक्रम, त्याचं कार्य काय आहे हे ऐकल्यानंतर त्याचं ऊर भरून आलं, डोळ्यातून पाणी व्हायला लागलं. पाछील मोह समुजी पचिताना. पाछील म्हणजे मागचा मोह आहे ना, तो संपूर्ण गेला. पश्चाताप वगैरे आता व्हायला लागला की अरे रे, काय मी कुणाबद्दल मी विचार करत होतो की हा साधा राम आहे, हे नाटक आहे त्याचं. तर काय व्हायचं, ब्रह्म अनादि मनुज करिमाना. जो अनादि ब्रह्म आहे त्याला मी मनुज म्हणजे माणूस मानला. केवढा मोह आहे हा. जो प्रत्यक्ष परब्रह्म आहे, अनादि अनंत अज, म्हणजे जन्मलेलाच नाही आहे. हा हे सगळं त्याचं नाटक आहे, म्हणजे देहधारी. त्याला खरं स्वरूप कळल्यानंतर पश्चाताप झाला, मागचं सगळं गेलं. पुनी पुनी काग चरण. काग म्हणजे कावळा, पुनी पुनी म्हणजे पुन्हा पुन्हा. पुनी पुनी काग चरण सिरुनावा. आपलं डोकं परत परत त्या कावळ्याच्या पायावर ठेवतोय. बघा ना किती फरक झालेला आहे. भक्ती असा फरक घडवते. आणि भक्ती म्हणजे ज्ञान आणि भक्ती यांचा संगम आहे. की येताना कशाला जाऊ, ज्यावेळेला माझा भ्रम आता गेलेलाच आहे, तर पुढे कशाला जाऊ, पण जातो. कारण त्याच्या मनात तो योगच असतो त्याच्या जीवनात. कोणता? रामकथा ऐकायचा. म्हणून पुनी पुनी काग चरण सिरुनावा, ज्यानी राम सम प्रेम बढावा. की आता रामाचं प्रेम मनात भरलं पाहिजे. आणि राम हाच विष्णूचा अवतार. राम हा साक्षात विष्णू, आपण वाहन आहोत त्याचं. हे त्यांनी मनातल्या मनात समजलं. हे झाल्यानंतर तो काय करतो, ज्यावेळेला येतो तेव्हा त्या तिथे 4 वृक्ष दिसतात. आणि त्या 4 वृक्षाच्या खाली काही ना काहीतरी साधना उपासना चालूच असते. ते शब्द बघा किती सुंदर आहेत. पीपर तरु तर. एक लक्षात घ्या, अनेक स्तोत्रात सांगितलं असतं की महानदे प्रतिमा सन्निधो जप्त्वा सिद्धो सिद्धमंत्रो भवती. म्हणजे तिकडे तुम्ही नदीच्या काठी जा, देवाची प्रतिमा ठेवा, हा मंत्र म्हणा, तो सिद्धमंत्र होईल. तुम्ही एखादं विष्णूचं स्तोत्र तुळशीच्या बनात म्हणलं, आवळ्याच्या झाडाखाली म्हणलं, दत्तस्तोत्र तुम्ही जर त्या औदुंबराच्या झाडाखाली किंवा तिथे पारावर बसून वाचलं, हे फार महत्त्वाचं आहे. वटवृक्षाखाली स्वामी समर्थांच्या ग्रंथाची पारायण करत असतात. कारण ते म्हणतात मी स्वतःच वटवृक्ष आहे. नुसता वटवृक्ष नाही, तो वटवृक्षाचं मूळ. पुढे इथेही उल्लेख आहे. तर पीपर तरु तर हे झाडाखाली ध्यान सोनरही. पिंपळाच्या झाडाखाली ध्यान. आता पिंपळ वृक्ष कशाचं प्रतीक आहे? अश्वत्थमेनम. अश्वत्थ आहे, अश्वत्थमेनम सुविरूढमूलम. म्हणजे त्याच्या खाली आलेल्या फांद्या आहेत, मूळवरती आहे, असा वृक्ष आहे. आपल्याला दिसतो तो पिंपळ वृक्ष आहे, तोही तसा साधा. परंतु हा त्यांनी सांगितलेला आहे की तुम्ही ज्ञानाच्या तलवारीनं त्याच्या फांद्या तोडून टाका. हा जो अश्वत्थ त्याला पिंपळ म्हणलेला आहे. म्हणजे आत्ता आहे तसा तो नंतर नाही आहे. संसाराचं वर्णन आहे ना. आपण बघा ना, 2021 साल सुरू झालं, आता फेब्रुवारी अर्धा संपला ना, 1.5 महिना झाला. स्वरूप कुठे उरलं आहे त्या वर्षाचं, बदलत आहे. मग पीपर तरुतर ध्यान सुधरई, जाप यज्ञ म्हणजे जपयज्ञ. तो कुठे? पाकरी करत रई. हे त्यावेळेचं त्या काळातलं त्या भागातलं नाव आहे पाकरी. एका शब्दकोशात पिंपरीचं झाड म्हणलेलं आहे. म्हणजे ते वडासारखंच मोठं झाड आहे. आम्ही म्हणतो तीच जर पिंपरी असेल तर त्याला शेंगा येतात, त्या शेंगात बिया असतात, आणि त्या बिया अशा उगाळून गरम होतात आणि मोठी मुलं लहान मुलांना चटके देतात. हा शाळेतला एक खेळ असतो. पण मोठं हा वृक्ष आहे, वडासारखा मोठा वृक्ष आहे पाकरी. तर जप यज्ञ पाकरी तर करई. तर म्हणजे तळी. म्हणजे त्या झाडाखाली सतत जप चालू असतो, जपयज्ञ चालू असतो. यज्ञ म्हणजे हवन नाही,
हे तुला अर्पण, हे तुला अर्पण, हे तुला अर्पण, हे तुझं आहे, हे तुझं आहे, माझं काही नाही आहे, माझं काही नाही, हा भाव मनात ठेवत किंवा वाढवत जप केलेला जात असतो या पाकरी तरुताई. पुढे आंब छाह, आम्रवृक्ष आहे. आंब्याच्या छायेत काय घडते? मानस पूजा. या झाडांचं आता नक्षत्रांची झाडं वगैरे करतात आता काय, पण ही सगळी अंधश्रद्धा वाढवणाराच हा प्रकार आहे की काय? प्रत्येकाने आपल्या श्रद्धेने विचार करावा. वास्तुशास्त्र काय, हे ज्योतिषशास्त्र काय, किंवा आता नक्षत्राप्रमाणे तुमच्या झाडं लावा. नक्षत्र आणि झाडं यांचा संबंध ठीक आहे, आपण त्याच्यावर नाही बोलत. आपण कशावर बोलतोय की झाडाखाली त्या प्रकारची जर उपासना केली तर ती जास्त फलद्रूप होते. शमीवृक्ष आहे. शमीवृक्ष शमन करणारा, म्हणजे त्यांची जे पानं आहेत त्या पानात शांत, उष्णता शांत करणारी वगैरे. बऱ्याच वेळेला त्या वृक्षाची वगैरे अशी पानं कुटून वगैरे सर्पी किंवा असा रोग होतो ना, नागिन वगैरे म्हणतात, त्याच्यावरती शांत असतात. म्हणजे तुमचं मन अशांत झालेलं आहे, तुम्हाला जप करायचं आहे, एखाद्या ग्रंथाचं पारायण करायचं आहे, स्तोत्र म्हणायचं आहे, तर तशा झाडाखाली जाऊन तुम्ही करा. मग त्या झाडाची म्हणून सुद्धा काही स्पंदनं असतात. झाडाखाली काही उपासना झालेली असेल तर त्याचा म्हणूनही काही प्रभाव असतो. हे अगदी लक्षात ठेवण्यासारखे आहे. म्हणून बरं तर कर. आता वडाच्या खाली काय चाललं आहे? हरिकथा प्रसंगा. कारण त्याला अक्षय वट म्हणतो ना, वटाचा पारंब्या येतात, त्या जातात, नवीन वृक्ष निर्माण होतो. तसं हरी अनंत, हरिकथा अनंता. हरिकथा ब्रह्मांड वेदून पैलाड न्यावी. कोण म्हणतात? रामदास. आणि पुढे हेही म्हणतात, करुणी अकलेचे पवाड व्हावे ब्रह्मांडाहून जाड. ब्रह्मांडापेक्षा श्रेष्ठ व्हा. कारण ब्रह्मांडाची कल्पना किंवा कन्सेप्ट फक्त माणसाला कळू शकतो. आणि ज्याला हे ब्रह्मांड आहे तो त्याला नाव देतो, त्याचं रूप स्वरूप वर्णन करतो, तो त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असलाच पाहिजे. व्हावे ब्रह्मांडाहून जाड. तेथे कैचे आणले द्वाड करंट. हे द्वाड आळस कशाला आणला? ही कर्मशून्य वृत्ती आणता कशाला? अरे घालून अकलेचा पवाड. प्रयत्न करा तुम्ही आणि पोवाडे गातील लोक तुमचे. अशा प्रकारचं कार्य करा. व्हावे ब्रह्मांडाहून जाड. हे लक्षात घ्या. म्हणून बरं तर कह हरिकथा प्रसंगा. वडाच्या झाडाखाली हरिकथा प्रसंगा जे अनंत आहेत. आवही सुनही अनेक बिहंगा. आणि ही जी हरिकथा चालू असते, जपयज्ञाच्या ठिकाणी काही साधू वगैरे येत असतील आणि तो जप चालू असेल. सुरुवातीला सांगितलं की आपण ध्यान धरलेलं आहे, मानस पूजा चालू आहे, पण जिथे कथा चालू आहे ना तिथे अनेक पक्षी सुद्धा येऊन बसतात. कारण सांगणारा पक्षीच आहे, हा कावळाच आहे. पण कावळा कसा तो सांगणारी एवढी रामकथा? म्हणजे त्याचा देह ऋषीच आहे. शापामुळे त्याला चोच मिळालेली आहे आणि त्या चोचीतून आपण बघितलं की काव काव ऐवजी राम राम ऐकू येतं, राम नाम. आता ते चरित्र आपण पाहणार आहोत, लक्षात घ्या. म्हणून काय सांगितलंय? बर तर कह हरिकथा प्रसंगा आवही सुनही अनेक बिहंगा. खूप पक्षी ते ऐकायला येतात. आता पक्षी म्हणजे पक्षीच असले पाहिजेत असं नाही. अनेक यात्रेकरू येतात, अनेक प्रवासी येतात. इतका सुंदर जर तो परिसर असेल, इतका जर तो सुंदर धन्य करणारा आश्रम असेल आणि अत्यंत कृतार्थ करणारी अशी जर रामकथा असेल तर आणखीन काय पाहिजे सांगा बरं. पुढे रामचरित्र विचित्र विधी नाना. विचित्र, विचित्र पण मराठीत अर्थ निराळा आहे, पण विशेष रीतीने चित्र आहेत आणि ते बदलत जातं अशी रामकथा आहे. इतका आनंदाचा प्रसंग आहे. कुठला प्रसंग आहे? लग्न झालेला आहे. त्याच्यानंतर आनंदाचा प्रसंग लगेच परशुराम प्रसंग येतो. अरे बापरे, याच्यातून काय होणार आहे? नंतर अयोध्येत आल्यानंतर मग पुढे तो वनवासाचा प्रसंग येतो. विचित्र आहे ती. विचित्र म्हणजे आपण त्याला स्ट्रेंज याची म्हणतो तसं नाही आहे. हे विचित्र म्हणजे चित्र बदलत जाणारं. एक फार सुंदर एका संप्रदायात ज्या वेळेला उपासना संपते आणि विभूती म्हणजे ते भस्म किंवा अंगारा वाटला जातो, तो शेवटच्या माणसाला लागेतोपर्यंत ते म्हणतात परमं पवित्रं बाबा विभूतिं परमं विचित्रं बाबा विभूतिं. विचित्र विभूती म्हणजे काय? अरे तुमचं चित्र बदलून टाकेल, आयुष्याचं चित्र बदलेल, तुमच्या व्यवसायाचं चित्र बदलेल. इतकं कशाला? तुमच्या स्वभावाचं, तुमचं स्वतःचं चित्र बदलेल. हा अर्थ आहे त्याचा. म्हणून रामचरित विचित्र विधी नाना निरनिराळ्या प्रकाराने सांगितलं जाते, निरनिराळ्या प्रकाराने सादर केले जाते. प्रेम सहित कर सादर गाना.
अगदी गात आहेत प्रेमासरी, सतत रामचरित्र गात आहेत. सुनही सकल मते, हे ऐकल्यानंतर कोण कोण येत आहेत तर हंस पक्षी येत आहेत. निरक्षीर विवेक करणारे रामाची कथा ऐकायला येतात. सुनही सकल मते बिमल मराला, मराला म्हणजे हंस. हंस सुद्धा साधे पक्षी नाही. म्हणजे इकडे गरुड जसा आहे तसा हंसही आहे. गरुड जर विष्णूचं वाहन असेल तर हंस आहे ब्रह्मदेवाचं वाहन आहे, गायत्रीचं वाहन आहे. आणि हंसाला निरक्षीर विवेक आहे ना, तरी तेही ऐकायला येतो. एका कावळ्याकडून रामकथा ऐकायला सगळे पक्षी येतात, यात्रेकरू येतात, निरनिराळ्या प्रकारचे प्रवासी येतात. सुनही सकल मते बिमल मराला, बसही निरंतर जे तेही ताला. ताल म्हणजे सरोवर. ते जे सरोवर आहे त्या सरोवराच्या काठी येऊन राहतात आणि अखंड रामकथेचा आनंद उपभोगतात. हे खूप महत्त्वाचं आहे. आता हे सगळा अनुभव गरुडाला आलेला आहे. आणि गरुड काय म्हणतात माहीत आहेत ना, गरुड हे सगळ्यानंतर की आज गरुड गीतेच्या अखेर काकभुशुंडी म्हणतात. की काय म्हणतात, आता मध्ये काय होतं, पहिल्यांदा काकभुशुंडीचं चरित्र विचारतो. कोण विचारतो? गरुड. आणि त्यासाठी तो प्रश्न विचारतो. आणि सांगून झाल्यानंतर काकभुशुंडींना केवढी धन्यता वाटते. आत्तापर्यंत अखंड ते किती आपण म्हणतो ना, काही कोटी वर्ष, अनेक युग संपलेले आहेत. 28वे युग चालू आहे. गेली 27 युग मी रामकथा सांगतोय असं ते म्हणतात. आणि म्हणून काय की ज्या वेळेला आजू धन्यमय धन्य यद्यपि सब विधिहीन, मी हीन पक्षी आहे. मी काय काय माझं हीन आहे की माझे आवाज निराळा वाईट आहे, माझा रंग वाईट आहे, माझं खाद्य वाईट आहे, माझं दर्शन वाईट आहे. आणि मी अशा पद्धतीने मानला जातो की मी निषिद्धच मानला जातो. असा पक्षी आहे मी. अजुधन्य मय धन्य, रामकथा गरुडाला सांगितली. आणि गरुड म्हणजे आमच्या जातीचा राजा. नुसता राजा नाही तर तो देवांचं वाहन आहे, देवाचा स्पर्श झालेला आहे. निज जन जानी राम मोही संत समागम दीन. सतत निज जन पक्षी वगैरे सगळे त्यांनाच सांगतोय ना. आणि राम समागम, रामाच्या कथेचा सत्संग सहवास लाभतोय. नाथ जतामध्ये, जथामध्ये भाष्य, हे नाथ जसं मला समजलं तसं मी गायलंय. राखेव न करी कछु गोई, काही लपवून ठेवलेलं नाही. मला जी रामकथा समजली, मला रामकथेतले जे बारकावे सूक्ष्मता कळला, आपण म्हणतो ना अर्थ कळला, भावार्थ कळला, मथितार्थ कळला, गूढार्थ सुद्धा कळला, काही लपवून ठेवलं नाही, हे सगळं सांगितलं. नाथ जथामती म्हणजे यथामती भाषेऊ, राखेव नाही कचुगोई, चरित सिंधू रघुनायक थाहन पावई कोई. रघुनायकाचं हे जे चरित्र आहे ते कोणीही थांग म्हणजे त्याचा तळ गाठू शकणार नाही. ते अनंत आहे. हरी अनंत किंवा राम अनंत, रामकथा अनंता. आता गरुड काय प्रश्न विचारतो ते बघा. गरुड आलेला आहे आणि म्हणतो की इतकी तुम्ही चांगली कथा सांगता, इतक्या जणांना कथा सांगता, इतक्या जणांचा उद्धार करता, मग तुम्हाला हा देह का प्राप्त झाला? सगळे उद्धरून जातात, तुम्ही नाही उद्धरून गेलात. म्हणजे त्याला मनात असाही प्रश्न विचारायचा, अरे कावळ्याचे गरुड झाला असतात तुम्ही, इतकी तुम्ही रामकथा सांगितली. कारण कवन देह यह पायी, असं काय घडलं म्हणून तुम्हाला हा देह मिळाला. तात सकल मोही कहू बुझाय, ही जी माझी तहान आहे तुम्हाला जाणून घ्यायची, तुमचं पूर्वचरित्र, ती शांत करा. रामचरित सर सुंदर स्वामी, तुम्ही हे गोस्वामी आहात, सुंदर आहे चरित्र, रामचरित्र हे सरोवर आहे, ते मला सांगा. पायहू कहा कहू नभगामी, मी दुसरीकडे मला कुठे मिळणार आहे? नभगामी, हा गरुड आहे, मी नभगामी आहे वगैरे. पण सांगतो नाथ सुनामय असं शिव पाही, महाप्रलयो नाश तव नाही. मला शंकरांनी सांगितलं की तू त्या कावळ्याकडे जा, त्या काकभृशुंडींकडे जा, प्रलयात सुद्धा त्यांचा नाश होत नाही. म्हणजे ते प्रलयावर ते कालजयी आहे, काळ जिंकलेले आहे. प्रलयात सर्व सृष्टी नष्ट होते, काकभृशुंडी नष्ट होत नाही. म्हणून काय सांगतो की नाथ सुनामय, मी ऐकलंय. असं काय ऐकलंय? शिव, शंकर सांगतो,
महाप्रलयो नाश तव नाही, तुझा नाश महाप्रलयात सुद्धा होत नाही. तुमही न व्यापत काल, काळाचा तुमच्यावर कोणताही प्रभाव पडत नाही. हे असं कसं आहे? काल कसा आहे? तुमही न व्यापत काल अति कराल कारण कवन. काय कारण आहे की तुमच्यावर काळाचाही परिणाम होत नाही? तुम्ही आहात तसे आहात, महाप्रलयात सुद्धा तुम्ही नष्ट होत नाही. हे काय कारण, काय त्याचं रहस्य काय, हे मला जाणून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मोहिसु तुमही न व्यापत काल अति कराल कारण कवन, मोहिसो कहु कृपाल ज्ञान प्रभाव की जोगवल. हे योगबलामुळे तुम्ही हे सामर्थ्य मिळवलेत का ज्ञानामुळे मिळवलेले आहेत? खरं म्हणजे रामकथेतून मिळवलेले आहे. रामकथा जो गातो, रामकथा जो ऐकतो, रामकथेवर जो चिंतन करतो किंवा फक्त रामनाम घेतो, रामनामात अगदी सतत लिप्त झालेला असतो, अथांग अशा त्या रामनामात बुडून राहिलेला असतो, त्याला ते जमतं ना. मोही सो कहू कृपाल ज्ञान प्रभाव की जोग बल, प्रभू तव आश्रम आहे. तुझ्या आश्रमात नुसता आलो. प्रभू तो कुणाला म्हणतोय? तो गरुड कावळ्याला प्रभू म्हणतोय. हा केवढा प्रभाव झालाय. प्रभू तव आश्रम आहे, मोर मोह भ्रम भाग. माझे सगळे भ्रम, माझा मोह पळून गेला. कारण कवन, असं काय घडलं? मी तुम्हाला बघितलंही नव्हतं तोपर्यंत, आश्रमात येण्यापूर्वीच, पण आश्रमात आल्यानंतर तर पूर्णपणे. कारण कवन सो नाथ सब कहू सहित अनुराग. कंटाळून सांगू नका, प्रेमानं सांगा. बऱ्याच वेळेला मुलं सुद्धा म्हणतात ना आईबाबांना वगैरे, आई सांग, पण किती रागवून त्रासून त्राग्यानं सांगतेस, प्रेमानं सांग ना मला. बरोबर. म्हणून काय प्रश्न आहेत लक्षात ठेवा. तुम्हाला हा कावळ्याचा देह का मिळाला? पहिला प्रश्न. रामचरित्राचं हे सरोवर, रामचरित मानस सरोवर तुम्हाला कुठे मिळालं? तुम्हाला कोणी सांगितलं? आणि शिवाने सांगितलं की तुमचा नाश प्रलयातही होत नाही. तो काळ तुम्हाला कराल महाकाल तुम्हाला प्रभावित करत नाही. कशामुळे? आणि शेवटी तुमच्या आश्रमात प्रवेश केल्यावर माझा मोह भ्रम नष्ट झाला. कसा दूर झाला? हे मला प्रेमानं सांगा. हे सांगितल्यावर तो म्हणतो की आता माझं चरित्रच मला तुला सांगितलं पाहिजे. मला असा जन्म का मिळाला? मला रामचरित्र कुठे मिळालं? हा आश्रम मी कसा हे केला, स्थापन केला, हे सगळं त्यांनी सांगितलं. मग आता ते काय म्हणतात शेवटी की माझा जन्म हा अनेक युगांआधीचा आहे. कारण मी सप्त चतुर्युगी म्हणजे 28 युग, हे 28 युग चालू आहे. मी रामकथा सांगतोय आणि या रामकथेमुळेच काळाचा माझ्यावर प्रभाव नाही. आणि जल प्रलय म्हणा, अग्नी प्रलय म्हणता, महाप्रलय माझ्यावर कोणताही प्रभाव नाही आहे. त्याच्यानंतर पूर्वी म्हणाले अयोध्येत माझा जन्म झालेला मला आठवतो आणि मी शूद्र होतो, म्हणजे खालच्या जातीत वगैरे जन्मलेलो होतो. त्याचा अर्थ काय? माझ्यावर शिक्षणाचे संस्कार झालेले नव्हते. हे जात वगैरे विसरा, पण शिक्षणाचे संस्कार झाले नव्हते. काया वाचा मने मी पूजक होतो शिवाचा. आता बघा, अयोध्येत रामाचा सेवक असायचा, हा शिवाचा. काही चुकलं नाही, कारण शिवाच्या हृदयात राम आहेच. मी शिवाचा सेवक होतो आणि नुसता शिवाचा सेवक नव्हतो तर इतर देवांचा निंदक होतो. त्याच्यात मला जास्त आनंद वाटायचा. शिव चांगला आहे सिद्ध करण्यापेक्षा की तुमचा तो विष्णू कसा आहे, तो गणपती, इतर देवांची निंदा करण्यात मला जास्त आनंद व्हायचा. त्याच्यानंतर म्हणतात काय, मी इतका धन, माझी आर्थिक परिस्थिती बरी होती, एवढा उन्मत्त मी झालेलो होतो की सगळ्यांचा अपमान करण्यात मी धन्यता मानत होतो. अत्यंत वाचाळ होतो, दांभिक होतो. अयोध्येतल्या लोकांना मी नकोसा झालेलो होतो. म्हणजे त्या त्रेतायुगात असून सुद्धा मी कलियुगासारखं अधम वर्णन करत होतो. इथे कलियुगाचं वर्णन काही त्यांनी ह्याच्यात केलेलं आहे चौपायात वगैरे. कलियुग म्हणजे आपल्याला ते वर्णन आता माहीत आहे की आपण जगतो या युगात, हेच वर्णन आहे सगळं. तर ते झालं. त्याच्यानंतर अयोध्येत दुष्काळ पडला. अयोध्येत दुष्काळ पडला आणि तो इतका होता की खाणं अवघड झालं. म्हणून मी अयोध्या सोडली आणि बाहेर आलो. तर बाहेर आलो तो कुठे? उज्जैनला आलो. आणि उज्जैनला महाकाळ, म्हणजे बरं झालं ना मी शिवपूजकच होतो.
मला फार चांगलं झालं. मी त्या मंदिराच्या भोवती मग शिवाची पूजा माझं बरं चालायला लागलं त्या ह्याच्यात सुद्धा. पण तिथे काय झालं, मी तिथून उज्जैनला आलो, तिथे शिवोपासना सुरू केली आणि एका मला ज्ञानी माणसाची भेट झाली. तो तर काही ज्ञानी असल्यामुळे ज्ञान द्यायचा सगळ्या प्रकारचं. आणि कसा द्यायचा ज्ञान लक्षात ठेवा, की तोही शिवमंत्र त्यांनी मला दिला. तो स्वतःही शिवपूजक होता, पण तो इतर देवांचा निंदक नव्हता. ते मला आवडायचं नाही. याला काय आवडत नाही ते बघा. म्हणजे दुसऱ्या दैवतांना तो कमी लेखत नाही, त्यांची निंदा करत नाही, हे मला आवडत नव्हतं. त्याची कल्पना काय होते, की दुसऱ्या देवाची निंदा करून मी माझ्या देवाचा मोठेपणा सिद्ध करतो. मी माझ्या देवाची भक्ती जास्त घन बनवतो, सघन आपण म्हणतो ते. आणि झालं काय, की मी विष्णुद्रोही बनलो. मी ढोंगी होतो. म्हणजे मला तरी ढोंगच होतं माझ्या भक्तीचं. सगळ्यात देव मला दिसत नाही, सगळे देव सारखे आहेत एवढं सुद्धा प्राथमिक ज्ञान मला झालं नव्हतं. एवढी मी शिवाची उपासना केली होती. मी हरिद्रोह विष्णुद्रोही झालेलो होतो. एकदा त्यांनी काय सांगितलं, तो जो विप्र भेटलेले होते गुरुच एका अर्थाने त्यांनी त्याला शांतपणे सांगितलं, आणि हे वाक्य म्हणजे बॉम्ब होतं की त्याच्यावर पडलेला, तू इतकी शिवसेवा केलीस, तुला हे 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 फळ प्रापंचिक मिळालं असेल, पण शिवसेवेचं सगळ्यात श्रेष्ठ फळ कुठलं माहीत आहे ना, रामाच्या चरणी प्रगाढ भक्ती, म्हणजे विष्णूच्या चरणी. म्हणजे मी इतकी शिवसेवा करतोय आणि शिवसेवा करून मिळवायचं काय, तो विष्णूची भक्ती. मग म्हटलं माझा आणि त्या माझ्या गुरूंचा वाद झाला. एवढा वाद झाला की मी त्यांचा अपमान केला. तो शांत होता, तो माणूस खरंच चांगला होता, सगळ्या देवांची तो स्तुती करत होता, तोही शिवपूजक होता, शिवाचा मंत्र त्यांनी दिलेला होता. आणि ह्यांनी त्याला दिल्यानंतर तो शांत राहिला. अरे म्हणला, तुला कळत नाही आहे, मी सांगतोय ते अगदी खरं आहे. शिवाची पूजा कर, शिवाची भक्ती कर, शिवाचं नाम घे आणि अत्युच्च फळ काय मिळव, तर रामाच्या चरणी प्रगाढ भक्ती. मग चिडल्यानंतर तो शांत राहिला. इतक्यात आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीतून त्याला सांगितलं की गुरुजी समोर तू नुसता बसतो, उठून उभं नाही राहा, अजगर होशील, अजगरासारखा पडून राहशील 1000 जन्म. त्याला वाईट वाटलं की उगीच तुम्ही त्याला तेवढा शाप दिलात. आणि म्हणून त्यांनी रुद्राष्टक म्हणजे रुद्राचं स्तवन करणारं एक संस्कृत, तुलसीदासांचीच रचना आहे ते, त्याला रुद्री म्हणतात. जसं रुद्र कवच असतं, रुद्र अष्टक असतं, आणि फार सुंदर स्तोत्र आहे संस्कृतमधलं. वेळ मिळाला तर आपण वाचून दाखवूया. पण हे अनेक जण पाठ करतात. आज वेळच कमी असतो म्हणून, पण हे मूळ आपल्याला रामचरित मानसात मिळेल. त्यांची शिवाची स्तुती केली आणि शिव म्हणतो की रामाची निंदा करणारा मी कसा माझा मानेन सांगा बरं. पण तरी सुद्धा मी सांगतो की आता तुम्ही जर एवढं सांगितलेलं आहे तर त्याला जन्म घ्यावेच लागते. झाडाच्या एका ढोलीत कुठेतरी होल असतं ना झाडाला, ढोल, त्या ढोलीत पडून राहू दे, त्याला जन्म घेऊ दे. पण एक आहे की त्याच्या ह्याच्यातून आता निंदा गेली, तो देवांचा भक्त होईल. आणि मुख्य म्हणजे तो माझं जे आराध्य दैवत आहे शंकर सांगतो त्या रामाचा भक्त होईल. एरवी त्याला हा शाप वाटला असता, पण आता म्हणतो रामाचा भक्त होईल. आणि तरीसुद्धा तो प्रार्थना करून त्याचे जे गुरु असतात म्हणतात, हे अजगर वगैरे हे फार झालं ना, जरा सौम्य करा ना तुमचा शाप. तर ते म्हणाले ठीक आहे, जन्म त्याचे लवकर लवकर संपतील, त्याला मृत्यूचं आणि जन्माचं भय वाटणार नाही. आणि नंतर मात्र तो माणूस होईल, जाईल निरनिराळ्या ठिकाणी आणि रामाचं चरित्र ऐकेल, विष्णूची भक्ती गाईल. तो शिवपूजक तर राहीलच, म्हणतात ना बाहेरून तो शिवपूजक राहील, पण अंतरी त्याच्या रामाची विष्णूची भक्ती दृढ होईल. हे झाल्यानंतर विप्राने जी प्रार्थना केली त्यावेळेला त्याला वाटलं की हा एवढा शांत कसा, मी अपराध केला होता, मला शाप मिळालेला होता, पण माझा शाप सुद्धा याला सहन झाला नाही. ते काही नाही, आपण ह्याच्यासारखं झालं पाहिजे. म्हणून जिथे जिथे रामचरित्र असेल तिथे तिथे हा जायला लागला. कारण कुठेही त्याला जाण्याचं स्वातंत्र्य, तो वर जो होता शाप होता तो त्यांनी वरदानात रूपांतर केला, सौम्य केला आणि तो निरनिराळ्या ठिकाणी जायचा. त्या रामचरित्रात रती आणि भक्ती, रती म्हणजे गोडी लागली त्याला रामचरित्राची,
कुठे या मंदिरात आहे, या आश्रमात आहे, या पर्वतात चालू आहे, कुठे रामचरित्र चालू नाही, कुठे तिथे तिथे मी जायला लागलो आणि रामचरित्र हा माझ्या जीवनाचा प्राण बनला. म्हणजे माझ्या रक्ताच्या थेंबात थेंबात हे रामचरित्र जाऊन भिनलं. आणि माझ्या 3 गोष्टी ज्या मुख्य असतात, एक पुत्रेषणा असते, एक धनेषणा असते आणि एक लोकेषणा असते. ईषणा म्हणजे काय? आसक्ती. लोकेषणा म्हणजे काय? मला लोकांनी बरं म्हणलं पाहिजे, प्रसिद्धी, लोकप्रियता. धनेषणा म्हणजे काय? अर्थ, पैसा मिळाला पाहिजे. आणि पुत्रेषणा म्हणजे संतती झाली पाहिजे. पुत्र, पौत्र, समग्रही वगैरे आपण वाचतो ना फलश्रुती, म्हणजे त्याच्यात मी गुंतून पडलो पाहिजे. मूल झालं की मूलच माझं परब्रह्म, संसारच माझं परब्रह्म. हे जे म्हणतात ना, धनेषणा पैसा, पुत्रेषणा संतती आणि लोकेषणा प्रसिद्धी, माझ्या मनातूनच गेली. मग केवढी तयारी झाली त्याची बघावर. म्हणजे मी हे जात असताना, हे झाल्यावर मी जात असताना एके ठिकाणी मला आणखीन एक सत्पुरुष भेटले, लोमश ऋषी. हे जे लोमश ऋषी होते ते सतत गायन करायचे रामकथांचं आणि लीला प्रसंग सांगायचे. आणि कथा सांगतो ना त्यावेळेला ते सगुण असते. मग राम तिकडे गेला, त्याच्या मागे सीता होती, मग मागे लक्ष्मण होता, हे देहांचं वर्णन आहे. आणि मला त्या लीला आवडायच्या. आणि हे हळूहळू काय करायचे, रामतत्व, रामाचं रहस्य, राम हा परब्रह्म कसा, असं सूक्ष्म सांगायचे. ते सूक्ष्म सांगायचे आणि मला तर काय रामकथा हवी असायची. आणि म्हणून एकदा मी त्यांना म्हणलं, वाद घातला, की तुम्हाला हे निर्गुण काय आवडतं? सगुणच खरं. आणि ते झाल्यानंतर त्यांनी सांगितल्या कथां पुन्हा अद्वैतावरच्या वेळेला घसरले. त्यावेळेला त्यांनी वाद घातला आपल्या गुरुशी आणि गुरुनी त्याला शाप दिला, चांडाळ पक्षी कावळा हो. म्हणजे पक्षातला सुसंस्कृत नाही आहे हो कावळा. कावळ्याचं मगाशी मी तुम्हाला सांगितलं ना, कावळ्याचा रंग चांगला नाही आहे, कावळ्याचं रूप चांगलं नाही आहे, कावळ्याचा आवाज चांगला नाही आहे, कावळ्याचा आहार चांगला नाही आहे. कावळा दिसणं म्हणजे फार शकुन मानत नाही, तो अपशकुनी पक्षी मानलेला आहे. अशा पद्धतीने अधम, आणि त्याने अधमातला अधम असा अधम मी पक्षी आहे असे ते सुरुवात करतात काकवृषुंडी. मग ह्याला पश्चात्ताप झाला. एवढा चांगला अजगरातून मी परत माणूस, परत रामकथान, परत हे असताना वाद घातला आणि शाप मिळाला. तेव्हा मी शरण गेलो आणि सांगितलं की कावळा जरी झालो हरकत नाही, शापाने अनंत काळपर्यंत मी कावळा राहिलो तरी माझी हरकत नाही आहे. पण एक काम करा, मगाशी तुम्हाला सांगितलं ते माझ्या चोचीतून राम राम बाहेर पडू द्या, माझा देह राम नामाने ओतप्रोत भरून जाऊ दे, माझ्यातून राम नाम, रामाचा महिमा, रामाच्या कथा ओसंडून वाहू देत. म्हणजे मी जवळून गेलो तरी लोकांना राम ऐकू आलं पाहिजे, इतकं मला काहीतरी रामात तुम्ही भिनवून टाका. राम नाम माझ्या अंगात किंवा रामाच्या रसात मला कायम संपृक्त, कायम बुडलेलं ठेवा. हे त्यांनी सांगितल्यानंतर हरकत नाही. मग त्यांनी सांगितलं मी तुला राममंत्र देतो आणि बालक रामाचं ध्यान कसं करायचं ते सांगतो. बालरूपातला, आपल्याला बालरूपातला राम आठवत नाही, आपल्याला बालकृष्ण आठवतो, पण बालराम, बालक राम आपल्याला आठवत नाही. मग त्याच्यात यांनी एक प्रसंग सांगितलेला आहे. मग मी रमायला लागलो ना, बालक रामाच्या ध्यान करायचो बालक रामाचं. आता मला रामकथेचा एक निराळा पैलू मिळाला होता जो इतरांना किंवा एरवी कोणाला मिळत नाही. आणि ते झाल्यानंतर लक्षात घ्या, त्यांनी काय सांगितलं की तू इतका राममय होशील की तुला आकाशवाणीतूनच मार्गदर्शन आणि आशीर्वाद मिळेल. आणि आकाशातून ब्रह्मवाणी झाली, ब्रह्मवाणी. आणि ब्रह्मवाणी काय? काया वाचा मनोभावे राम भक्त हो. प्रवास कुठून सुरू झालाय? शिवभक्तीपासून. प्रवास कुठून सुरू झालेला आहे? तो त्या ह्याच्यात एका शूद्र म्हणजे असंस्कृत असा होता, पण शिवभक्त होता. आता शिवभक्ती आणि रामभक्ती ह्याच्यातलं कितीदा तरी आपण बघितलंय की हो, तो देवी दैत्ये सागर मंथन पै केले, त्या माझे अवचित अचानक अनपेक्षितपणे हलाहल जे उठले ते त्वा म्हणजे हे शिवा असुरपणे प्राशन केले. साधेपणाने होणार नव्हतं. ती शक्ती जी होती ना, ती शक्ती शिवाकडे होती.
आणि मग आपल्याला माहीत आहे बाकीचं सगळं बघायला नको, शिवानी सगळे उपाय केले पण तरीसुद्धा दाह शांत होईना, कारण तो आतून होत होता. मग त्याला आतूनच काहीतरी साधन पाहिजे, म्हणून रामनाम. आणि रामनामाचं पिसं लागलं. शतकोटीचे बीज वाचे उच्चारी, शतकोटी प्रविस्तरम असं येतं. 100 कोटी श्लोकसंख्या असलेलं रामचरित्र ते पुढे वाटून दिलं देवांना, दानवांना, मानवांना. आपण ते सगळं बघितलं. पण बीज काय आहे ह्याचं, तर राम आणि रामनाम किंवा राम हे बीज आहे. सगळी 100 कोटी वाटले या तिघांना आणि शेवटी एक श्लोक उरतो. त्या एका श्लोकातली 32 अक्षरं ती सुद्धा 10 वाटून दिल्यानंतर 2 अक्षरं ज्याला आपण राम म्हणतो ती 2 अक्षरं सुद्धा त्यांनी स्वतःकडे ठेवली. कोण? शतकोटीचे बीज वाचे उच्चारी. कोण? शंकर. रघुकुल तिलक राम दासा अंतरी. त्याच्या अंतरात जो रघुकुल तिलक राम असतो, कुणाच्या? शंकराच्या. तो या दासाच्या सुद्धा आहे. आता दास कोण? पहिला हनुमान, रामदास, आपले महाराज तुलसीदास. आणि आपण सुद्धा व्हायला काय हरकत आहे? आपल्या मनात जर सतत रामायणाचं बीज जर असेल तर लक्षात ठेवा आपल्याला दुसरं काहीही करायची गरज नाही. ते एकच तुम्हाला मोक्षदायी किंवा मुक्तिदायी असं मिळेल. हे झाल्यानंतर आता गरुडाने त्याचे प्रश्न विचारलेले आहेत. पहिल्यांदा त्यांनी सांगितलं, भृशुंडीने सगळं ऐकल्यानंतर गरुडालाही आनंद झालेला आहे आणि तो म्हणतो काय की मला तर अगदी कधी नव्हे एवढा मी मुक्त आहे असं वाटायला लागलेलं आहे. मुक्त मुक्त गरुडाला सुद्धा. एरवी गरुड हा उडणारा पक्षी आहे आणि उडणारा पक्षी असल्यामुळे त्याला सतत आकाशच आहे की त्याची सीमा. तरीसुद्धा तो म्हणतो की मला मुक्त वाटायला लागलेला आहे. हा बद्ध झाला होता कशाने? आपण मागे बघितलं होतं. लक्षात ठेवा की पोपट वगैरेला जर तुम्हाला पकडायचं असेल तर ते स्वतःला पकडून देतात. त्यांना पकडणं अवघड आहे. आणि मग ते आपण कितीतरी उदाहरणं बघितलेली आहेत. मग स्वतःला जर मी पकडून द्यायचं ठरवलं, हे जे निरनिराळे काय आहेत विकार आहेत, षड्रिप वगैरे आहेत, तर त्याच्यात मी गुंतून ठेवायचं ठरवलं तर लक्षात ठेवा की मला कोणीही वाचवणार नाही, पण रामकथा वाचवेल. आता गरुड हा सगळ्यात महत्त्वाचा आपला भाग आहे की गरुड प्रश्न विचारतो. गरुडाने प्रश्न काय विचारलेले आहेत की पहिल्यांदा 7 प्रश्न विचारलेले आहेत. जसे सप्तगीता आपण बघितल्या तसे गरुडाचे 7 प्रश्न. आपण आधीचे प्रश्न बघितले ना, तुम्हाला हा कावळ्याचा देह मिळाला, नंतर तुम्ही काय काय केलं, तुम्ही कसे मुक्त झालात, तुम्ही एवढे आनंदात कसे असतात, हे जे प्रश्न होते त्याचं उत्तर म्हणून त्यांनी आत्मचरित्र सांगितलं जे आपण बघितलं. आणि त्याच्यानंतर गरुड काकभृशुंडींना प्रश्न विचारतो. कुठले प्रश्न विचारतो? नाथ मोही निज सेवक जानी. मला आपला सेवक समजा. हा केवढा बदल आहे हो. असंच होतो बदल. वाल्याचा वाल्मिकी म्हणतो ना, तसाच हा गरुड हा पूर्णपणे त्या कावळ्याच्या अधीन गेलेला आहे. पण तो कावळा साधा नाही आहे, तर राममय झालेला कावळा आहे. म्हणजे हा रामनामाच्याच अधीन गेलेला आहे. त्याला जो अहंकार झालेला असतो किंवा मोह, की माझ्यासारखा भक्त कोणी नाही आहे, मी उडायला लागल्यानंतर माझ्या पंखातून ओम नमो भगवते वासुदेवाय नाव येतं, अखंड मी नामातच असतो, असे जे अहंकार झालेले आहेत ना, त्यांचे अहंकार दूर करण्यासाठी रामकथा तुलसीदास हे नेहमी सांगतात वारंवार. नाथ, कावळ्याला नाथ म्हणलेलं आहे. मोही निज सेवक जानी 7 प्रश्न, स्पेसिफिक 7 प्रश्न मम कहू बखानी. वर्णन करून उत्तर दे, म्हणजे सविस्तर उत्तर दे माझ्या प्रश्नांची. प्रथमही कहू नाथ मती धीरा, सब ते दुर्लभ कवन शरीरा. अगदी सांग की दुर्लभ शरीर कोणतं, सगळ्यात दुर्लभ असं शरीर कोणतं. प्रथम हे कहू नाथ मती धीरा, धीरमती म्हणजे स्थिरमती, तू बुद्धिमान आहेस, मला सांग. बड दुःख कवन, सगळ्यात मोठं दुःख कुठलं, हा प्रश्न आहे. सगळ्यात मोठं दुःख कुठलं. अनेकदा हा प्रश्न विचारला आहे. शंकराचार्यांनी प्रश्नांची अशा उत्तरं दिलेली आहेत. युधिष्ठिराला प्रश्न विचारलेले आहेत. तसाच हा एक प्रश्न आहे की बड दुःख कवन, कवन सुख भारी.
हे सगळ्यात मोठं दुःख काय आणि सगळ्यात महान सुख काय हे मला तुम्ही सांगा. सो संक्षेपही कहू बिचारे. हे मला थोडक्यात सांगितलंच तरी चालेल, कारण माझे खरे प्रश्न तर पुढेच आहेत. बड दुःख कवन कवन सुख भारी, सो संक्षेपही कहू बिचारी, संत असंत मरम तुम जानहू. तुम्हाला आता इतके जण येतात तुमच्याकडे, तर संत कोणाला म्हणायचं आणि असंत कोणाला म्हणायचं? संत म्हणजे साधू आणि असंत म्हणजे असाधू किंवा खल दुष्ट कोणाला म्हणायचं? उदाहरण देऊन सांगितलंय तुलसीदास. मार्मिक आहे हा सगळाच भाग. संत असंत मरम तुम जानहू, तीन कर सहज स्वभाव. अगदी सहजपणे बखान म्हणजे मला वर्णन करून सांगा. त्याच्यानंतर कवन पुण्य श्रुती बेदित बेसाला. पुण्य कुठलं आहे? तुम्ही आता एवढं ऐकलेलं आहे, मला बेदित म्हणजे मला वर्णन करून सांगा. दीर्घ वर्णन सविस्तरपणे मला सांगा. काय की कवन पुण्य. पुण्य म्हणजे काय? कहू कवन अघ परम कराला. अत्यंत कराल असं पाप कुठलं आहे? सध्या महिना जो चालू आहे ना, त्याला आपण माघ महिना म्हणतो. माघ या शब्दाचा अर्थ आहे मा अघ, पाप करू नकोस म्हणून. माघ स्नान, माघ महिन्यात येणारे निरनिराळे सण बघा, विशेषतः रथसप्तमी वगैरे आहे. आपापल्या अनेक गुरूंच्या दृष्टीने माघ महिना महत्त्वाचा असतो. पण अघ पाप करू नकोस. अनघ हा शब्द अर्जुनाला वापरलेला आहे गीतेत. आणि अनघ म्हणजे सरळ विचार करणारा, सरळ मनाचा, अत्यंत सहज स्वभाव असलेला, की ज्याच्या स्वभावाला गाठी नाही. आपण म्हणतो ना तो आतल्या गाठीचा आहे वगैरे, काही नाही, सरळ आहे अर्जुन. त्याला अनघ म्हणलेलं आहे, पाप न करणारा. म्हणून इथे काय सांगितलेलं आहे की पाप कुठलं आहे सगळ्यात महत्त्वाचं? अघ म्हणजे पाप. मानस रोग हा 7वा प्रश्न आहे, की जो आपला मुख्य प्रश्न आहे. मानस रोग कहू समुझाई. मला समजून सांग, मानस रोग कोणते आहेत? मानस रोग. तुम सर्वज्ञ, सर्वज्ञ आहेस तू, कृपा अधिक आहे. मग तू सर्वज्ञ आहेस, जास्तीत जास्त कृपा माझ्यावर कर आणि माझ्या या प्रश्नांची उत्तर दे. आता हे प्रश्न आपण गद्य बघितलं म्हणजे आपल्याला चांगलं लक्षात येईल. सर्वात दुर्लभ शरीर कुठलं? उत्तर आपण नंतर बघणारच आहोत. सर्वात दुर्लभ शरीर. आपण म्हणतो ना की 84 लक्ष योनी आहेत, म्हणजे तेवढी निरनिराळी शरीर आहेत. आता 84 लक्ष थांबलेत का आणखीन वाढलेत माहीत नाही, कारण करोना त्याला सुद्धा बॉडी आहे ना, किती सूक्ष्म असला तरी तो जीव आहे. आणि असे कितीतरी जीव आहेत की त्या प्रत्येकाला देह आहे की हो. आपल्याला डोळ्यांनी दिसणार नाही, पण मायक्रोस्कोपने दिसतो ना. हा जो देह आहे, जंतू नाही, विषाणू नाही, व्हायरस आपण म्हणतो ते आहे देह. मग त्याच्यात सगळ्यात दुर्लभ असा देह कुठला? आपल्याला कॉमन सेन्सने कळेल की माणसाचा देह. पण का आपल्याला तो मिळाला आहे? आपण बघितलं ना की दुर्लभम त्रयमेत. देवाच्या अनुग्रहामुळे 3 गोष्टी आपल्याला मिळतात. मनुष्यत्वम, मुमुक्षत्वम, महापुरुष संश्रय. मनुष्यत्व आपल्याला मिळालेलं आहे, म्हणजे मनुष्याचा देह आपल्याला मिळालेला आहे. सगळ्या देहात श्रेष्ठ मनुष्याचा देह असं तुलसीदास का म्हणतो, किंवा असे प्रत्येक संत का म्हणतात? आणि आपल्याला ते पटतं. नरदेह निरूपण नाम समास आहे. आणि नरदेहाचं एरवी निंदा करतात संत लोक, कारण तुम्ही देहाच्या प्रेमात पडता. हा विषय आपण नंतर बघणार आहोत. पण पहिला प्रश्न बघा आणि त्याचं उत्तर. दुसरं काय? सर्वात मोठं दुःख काय? दारिद्र्य. दारिद्र्यासारखं दुःख नाही. आणि दारिद्र्य आपल्याला फक्त आर्थिक वाटतं. मागे आपण बघितलं होतं, ते उद्या प्रसंग तो बघूया, की कशा कशाचं दारिद्र्य आपल्याकडे असतं. कल्पनांचं दारिद्र्य असतं, स्वप्नांचं दारिद्र्य असतं आपल्याकडे. मागे आपण बघितलं होतं ना की अब्दुल कलामांनी एक जे पुस्तक लिहिलं, जे त्यांच्या मनात होतं, आणि त्यासाठी ते निरनिराळ्या ठिकाणी जाऊन 500 अशा तरुणांना भेटत होते. 11वी 12वीचे विशेषतः, की आपण ज्याला 11वी 12वीला नो मॅन्स लँड म्हणतो. धड शाळेतही नसतात, धड कॉलेजमध्येही नसतात, धड लहानही नसतात आणि धड मोठेही नसतात. ॲडल्टही झालेले नसतात बरेच जण त्यातले. ॲडल्ट म्हणजे मतदान पूर्वी 21 वर्षाचं होतं आणि 18 असेल, पण 16व्या वर्षी झाल्यानंतर 17-18 म्हणजे अगदी ती 2 वर्ष. तर तिथे काय महत्त्वाचं सांगितलेलं आहे
की ज्या वेळेला तुम्ही दारिद्र्य म्हणता ते कसलं दारिद्र्य, त्याने प्रश्न विचारलेला आहे दुसरा, माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू कुठला. अनेकांनी उत्तर दिलेलं आहे. खरंच तो प्रसंग फार नाट्यमय होता. आपल्या मनात आलेलं आहे ते सगळ्यांच्या मनात आलं होतं, पण त्या तरुणांपैकी एकानेही ते उत्तर दिलेलं नाही. ही फार चांगली गोष्ट आहे. शेजारी पाकिस्तानची बॉर्डर होती, अशा ठिकाणी हा चाललेला आहे प्रसंग. आणि भारताचा शत्रू क्रमांक 1 कोण? कुणी सांगितलं निरक्षरता, कुणी सांगितलं अंधश्रद्धा, कुणी सांगितलं की अस्वच्छता, कुणी सांगितलं की सगळीकडे रोगराईचं साम्राज्य, आणि एका मुलीने सांगितलं दारिद्र्य. ठीक आहे, प्रत्येकाला त्यांनी प्रतिप्रश्न विचारले. हिलाही प्रश्न विचारला की कुठल्या प्रकारचं दारिद्र्य. त्यावेळेला ती मुलगी म्हणते काय 12वीची, डेफिनेटली नॉट इकॉनॉमिक पॉवर्टी, आर्थिक दारिद्र्य नाही. पूर्वी एवढं नव्हतं, आता 10 कोटी रुपये बक्षीस असलेल्या लॉटरीज आहेत. 1 कोटीच धरा ना फक्त. लॉटरीचं तिकीट मिळालं की आदल्या रात्रीचा दरिद्री दुसऱ्या रात्री क्लबमध्ये केलेला असतो. जर बदललं ना, घर काय विकत घेईल, गाडी काय विकत घेईल, नवीन कपडे काय घालेल, गेलं. आर्थिक दारिद्र्य घालवणं हा सोपं आहे, पण मला ते दारिद्र्य म्हणायचं नाही आहे. मग तुला कोणाचं दारिद्र्य म्हणायचं आहे? त्यांनी काय सांगितलेलं आहे की कल्पनांचं दारिद्र्य. आपल्याकडे अनेक आहेत की वचने किम दरिद्रता. अरे निदान बोलताना तरी मी तुला 10 लाख रुपये देईन म्हण, मी तुला 10 रुपये देईन बोलताना. वचने किम दरिद्रता, तसा प्रसंग आहे ना. कर्णाच्या बाबतीत सुद्धा असं एक म्हणलं जातं की तो मनाने किती श्रीमंत होता हा प्रश्न आहे, मनाने किती उदार होता हा प्रश्न आहे. आणि एरवी तो धनाने काहीही देऊ शकत होता. कवच कुंडल जो देतो तो काय अल्टिमेट आहे, म्हणजे आपलं जीवनच दिलं ना त्याने, आपला मृत्यू एका अर्थाने निश्चित केला. तर तसं आहे ते. म्हणून दारिद्र्य ती म्हणते कल्पनांचं दारिद्र्य, पॉवर्टी ऑफ आयडियाज. आणि ते उत्तर त्यांना आवडलं. मागे तुम्हाला सांगितलं होतं, ही जी स्नेहल ठक्कर आहे ती मुलगी, तिचं नाव का अमर झालं, कारण तिला ते पुस्तक त्याने अर्पण केलं की मला जे पाहिजे होतं दारिद्र्य कुठलं महत्त्वाचा, ह्या भारताचा आपण म्हणतो ना समस्या क्रमांक 1 कुठली असेल तर हे दारिद्र्य कल्पनांचं. म्हणून काय सांगितलं, सर्वात मोठं दुःख दारिद्र्य. मग आपल्याला सर्वात मोठं सुख म्हटल्यानंतर संपन्नता उत्तर पाहिजे की नाही. दारिद्र्य म्हणजे जर दुःख आहे तर सुख म्हणजे संपन्नता पाहिजे. नाही दिलेलं. परोपकार सांगितलेलं आहे. सगळ्यात मोठं सुख कुठलं तर परोपकार. संत आणि असंत यात काय फरक आहे हा फार मार्मिक आहे. इथून आपण उद्याचा विषय सुरू करणार आहोत, पण प्रश्नच फक्त मी तुम्हाला सांगतो, संत कुणाला म्हणायचं आणि असंत म्हणजे असाधू कुणाला म्हणायचं. वेदात सांगितलेलं सर्वात मोठं पुण्यकर्म कुठलं, वेदात सांगितलेलं म्हणजे श्रुतीत सांगितलेलं, ज्ञानी माणसाने सांगितलेलं, शतकानुशतकी ज्याला पुण्य म्हणतात. आपल्याला पुण्य म्हणल्यानंतर काशीत जायचं, हे करायचं, दान करायचं, हे असंच पुण्य वाटतं आपल्याला. तर पुढे बघूया, सर्वात भयंकर पापकर्म कुठलं. पुण्यही विचारलंय, पापही विचारलंय. आणि शेवटी मानस रोग कोणते आणि त्यावर उपाय काय, हे गरुडाचे प्रश्न आहेत. पहिला प्रश्न, सगळ्यात दुर्लभ शरीर कुठलं. दुसरं, सर्वात मोठं दुःख कुठलं. नंतर सर्वात मोठं सुख कुठलं. संत आणि असंत म्हणजे खल दुष्ट यांच्यात कुठला फरक आहे. सगळ्यात महत्त्वाचं असं पुण्य कुठलं आणि सगळ्यात वाईट असं पाप कुठलं. हे 6 प्रश्न विचारल्यानंतर त्याचा 7वा प्रश्न आहे, मानस रोग कोणते. मानस रोग आणि त्याच्यावर उपाय काय, हा आज महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे मानसाची उपासना करून, मानस शक्ती वाढवून, मनाची इम्युनिटी वाढवून अनेकांनी या कोविडवर मात केलेली आहे. पण अनेक जण सुरुवातीचे काही महिने वाघासारखे होते आणि नंतर ते उंदरासारखे झाले. त्यांना तो एकाकीपणा सहन होईना. आता पुढे काय भविष्य आहे, धंदा तर आपला बसलेलाच आहे. अनेक जणांना व्यसनं लागली, अनेक जण निराशेच्या गर्तेत म्हणजे खाईत बुडले. काहींना कायमची औदासीन्य म्हणजे फ्रस्ट्रेशन, वैफल्यग्रस्तता आली. हे आहेत. बाकीचे सगळे रोग, मानस रोग हा सगळ्यात महत्त्वाचा. 2 दिवस आहेत आपल्याकडे.
हे गरुडाचे जे 7 प्रश्न आहेत त्याला तुलसीदासांनी दिलेली उत्तरं, आणि तुलसीदास हे तुकारामाचे समकालीन आहेत. म्हणजे त्यांचा जन्म आपण बघितला ना 1610 17व्या शतकात आहे जन्म. म्हणजे आज 300 वर्षानंतर सुद्धा त्यांनी सांगितलेले रोग आणि त्यांनी त्याला दिलेली उत्तरं चिंतन आपण ते करणार आहोत. आणि त्यासाठी आपल्याला एकच प्रार्थना करूया की माझं मन स्वच्छ, शुद्ध आणि स्थिर राहू दे. मग बाकी आर्थिक परिस्थिती कशी असली तरी चालेल, व्यावसायिक परिस्थिती कशी असली तर, पण मी जर प्रसन्न असेल, मी जर आनंदात असेल, मी जर समाधानीत असेल किंवा मी संतुलित असेल, बॅलन्स्ड, तर आणि दुसरं काय पाहिजे. हाच विषय उरलेल्या 2 दिवसात आपण पाहणार आहोत. आहे त्या ठिकाणी जरा ताठ बसूया, डोळे मिटूया, शांत. हे पहिले जे प्रश्न आहेत, सुख काय, दुःख काय, श्रीमंत कोण, गरीब कोण, पाप काय, पुण्य काय, हे ठीक आहेत. मानसरोग कोणते आणि त्याच्यावर उपाय, हा महत्त्वाचा विषय. म्हणून गरुड गीता हा आपण निवडलेला विषय आहे. शांत. श्लोक म्हणूया. सदा सर्वदा योग तुझा गडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षो नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. ओम. शक्तिमंत्र आपल्याला म्हणायचं आहे. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. जय नारायणी नमोस्तुते. शांती मंत्र म्हणूया. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. 3दा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात सोडून ते चेहऱ्यावर आणि डोळ्यांवर चोळूया. अगदी सावकाश डोळे उघडून समोर असलेले गरुड भगवान जे शरणपूर्वक काकभृषुंडींकडून रामायण ऐकतायत आणि शांत होऊन निरोप घेणार आहेत. सद्गुरुनाथ आहेत, लक्ष्मीनारायण आहेत, राम लक्ष्मण सीता हनुमान, आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे वाङ्मयी मूर्ती रामाची, गरुडाची, हनुमंताची, म्हणजेच रामचरितमानस हा ग्रंथ. सर्वांचं दर्शन घ्यायचंय. शांत, आनंद. महाराज महाराज महाराज. सब कर मत गगनायक करिय राम पद पंकजने. श्रुति पुराण सब ग्रंथ कहाई, रघुपति भगति बिना सुख नाही.